हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू अँड हॅव अ नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.5 स्टडी करणार आहोत. तत्पूर्वी आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही कन्सेप्ट काय आहे ते जाणून घेणार आहोत. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द पॉइंट ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू या पॉइंटला आपल्याला स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. Actually, absolute value is the distance of number from 0 on a number line. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, समजा ही एक नंबर लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. या नंबर लाईनच्या मिडलला म्हणजे सेंटरला 0 हा नंबर असतो, आपल्याला माहिती आहे. आणि 0 चे राईट साइड डिस्टन्सेस जे असतात ते पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्ट साइड डिस्टन्सेस निगेटिव्ह नंबर असतात नंबर लाईनला. सो 1 2 3 आणि लेफ्ट साइड डिस्टन्सेस येतील -1 -2 -3. ओके. विद्यार्थी मित्रांनो, समजा या ठिकाणी x हा पॉइंट आपण घेतला आणि या इथेही आपण x पॉइंट घेतला, तर आपल्याला असं लक्षात येत आहे की लेफ्ट साइडला x चा कोऑर्डिनेट -2 आहे आणि राइट साइडला x चा कोऑर्डिनेट 2 आहे. परंतु -2 आणि 2 याच्या बाबतीत जर आपण कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर होतं की जे डिस्टन्स आहे 0 पासूनचं लेफ्ट साइड डिस्टन्स ते x 2 युनिट आहे, परंतु ते लेफ्ट हँड असल्यामुळे ते -2 डिनोट करत आहे. आणि या ठिकाणी जे डिस्टन्स आहे राइट साइडचं x ते पण 2 युनिटच आहे, परंतु ते राइट साइडला असल्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे. मीन्स ऍक्च्युअल डिस्टन्स जे आहे 0 पासूनचं x ते या ठिकाणी पण 2 युनिट आहे आणि इथं पण 2 युनिट आहे. सो डिस्टन्स इज द ऍक्च्युअल हियर 2 युनिट. ओके. सो 2 इज द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ धिस x अँड धिस x ऑल्सो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल, ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला विचारात घ्यायची आहे, म्हणजे फक्त मूल्य. ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचा अर्थच असा आहे की केवळ मूल्य. आणि मग केवळ मूल्य काय, तर लक्षात घ्या, इफ x इज अ रियल नंबर, x इज अ रियल नंबर, तर x हा रियल नंबर असेल तर त्यावेळेस x चं केवळ मूल्य कसं दर्शवलं जातं लक्षात घ्या. देन मॉड ऑफ x जे असतं, देन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज गिवन ॲज. ती कशी डिनोट केली जाते लक्षात घ्या, तर त्याला या साइन मध्ये डिनोट केलं जातं. हे साइन आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x, किंवा याला असं सुद्धा वाचतात, म्हणजे याचं जे रीडिंग आहे ते असं पण केलं जातं, मॉड्युलस ऑफ x. मॉड्युलस ऑफ x, इन शॉर्ट आपण याला मॉड ऑफ x असं सुद्धा म्हणतो. मग इफ या ठिकाणी काही कंडिशन्स आहेत लक्षात घ्या. इफ x इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असतं, मॉड ऑफ x इज इक्वल टू x. अँड इफ सेकंड कंडिशन आहे, इफ x इज इक्वल टू 0 असेल तर त्यावेळेस मॉड ऑफ x इज इक्वल टू 0, कारण 0 चं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू पण 0 असतं. आणि इफ x इज लेस दॅन 0, x इज लेस दॅन 0 म्हणजे x निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस मॉड ऑफ -x जो आहे तो सुद्धा x असेल. म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात येतं तिन्ही गोष्टींचं निरीक्षण केल्यावर की ही ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जी आहे ती ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज ऑलवेज पॉझिटिव्ह, किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज नेव्हर निगेटिव्ह. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ही कधीही निगेटिव्ह नसते, हे तुम्हाला लक्षात येईल. सो फ्रेंड्स, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असतील. उदाहरणादाखल या ठिकाणी आपण विचारात घेऊया. फॉर एक्झाम्पल पहा, 3 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असेल, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3 इज 3. आणि -3 ची सुद्धा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असेल, तर -3 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू सुद्धा असेल 3. आणि 0 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असेल, तर 0 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे 0. यावरून एक गोष्ट क्लिअर होते की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज नेव्हर निगेटिव्ह. सो फ्रेंड्स,
ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची कन्सेप्ट विचारात घेतल्यानंतर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 अगदी इझिली सोडवू शकतो. त्यातले उदाहरण कसे सोडवायचे ते प्रत्यक्षात पाहूया. सो लेट्स स्टडी द एक्झाम्पल्स इन प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट 2.5. Okay. Question first in practice set 2.5 is find the value. आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. सो फ्रेंड्स याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे mod of 15 minus 2. 15 minus 2. सेकंड एक्झाम्पल आहे mod of 4 minus 9. And third example आहे mod of 7 into mod of minus 4. Okay. So friends, let's concentrate. We are going to solve these examples. Here 15 minus 2. याची व्हॅल्यूज आपल्याला काढायची. सो मॉड मध्ये त्याला सॉल्व करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आलेलं जे आन्सर असेल ते मॉडच्या बाहेर घ्यायचं. फायनली आपण त्या मॉड मधल्या म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचा विचार करायचा. अगोदर सॉल्व करून घेऊ. 15 minus 2 काय असेल, 15 मधून 2 गेले तर होतील या ठिकाणी 13. सो मॉड ऑफ 13 आणि मॉड ऑफ 13 पॉझिटिव्ह नंबर जरी असेल तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच येते. सो मॉड ऑफ 13 चं आन्सर आलं आपलं 13. नाव सेकंड एक्झाम्पल पहा. या ठिकाणी दिले 4 minus 9 मॉड मध्ये. सो 4 minus 9, 4 मधून 9 मायनस नाही होऊ शकत. अशा वेळेस आपण 9 मधून 4 मायनस करतो आणि मोठ्या संख्येचं साइन देतो. म्हणजे 9 minus 4 झाले तुमचे 5 आणि मोठ्या संख्येचं साइन म्हणजे -5. ओके. सो मॉड ऑफ -5 आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यू जी असते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज नेव्हर निगेटिव्ह, ती पॉझिटिव्ह असते. सो या ठिकाणी मॉड ऑफ -5 चा आन्सर सुद्धा येईल तुमचा 5. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल that is mod of 7. mod of 7 ची व्हॅल्यू आहे 7 into mod of -4. -4 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 4 च असेल. सो 7 into 4 आला and 7 into 4 is 28. सो फ्रेंड्स या पद्धतीने आपल्याला कोणतेही एक्झाम्पल्स दिलेले असतील तर त्यांच्या व्हॅल्यूज या फाइंड आउट करायच्या आहेत. याच पद्धतीने अजून पुढचा एक क्वेश्चन आपल्याला दिलाय, क्वेश्चन नंबर 2, तो सॉल्व करायचा आहे जो आहे सॉल्व म्हणूनच आहे. So let's study question number 2, that is solve. So friends, question number 2 is that दुसरा प्रश्न जो आहे या ठिकाणी तो असा आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन 2 सॉल्व. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे mod of 3x minus 5 is equal to 1. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे mod of 7 minus 2x is equal to 5. थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल नंतर सॉल्व करू, अगोदर हे सॉल्व करून घेऊया. ओके. सो हियर 3x minus 5 ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिली आहे. त्याला मॉड मधून बाहेर काढायचं असेल ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या. जेव्हा इक्वेशन दिलेलं असेल आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मध्ये, त्यावेळेस त्याला बाहेर काढताना इक्वल टू नंतर जी आपल्याला राईट हँड साइडचे नंबर्स दिलेले असतील त्याचे दोन आन्सर आपल्याला घ्यावे लागतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो फ्रेंड या ठिकाणी असं होईल. मग या ठिकाणी इक्वेशन असल्यामुळे मॉडचं साइन निघताना होईल 3x minus 5 is equal to, मात्र दोन साइन येतील, प्लस अँड -1. ओके. सो याचा अर्थ असा होईल पहा 3x minus 5 is equal to 1 or 3x minus 5 is equal to -1. ओके. सो फ्रेंड हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा 3x minus 5 म्हणजे हा -5 आता इकडे जाताना प्लस होईल, लक्षात घ्या. सो काय होईल या ठिकाणी 3x is equal to 1 plus 5 or किंवा 3x हा -5 तिकडे जाताना प्लस होईल is equal to होईल -1 plus 5. ओके. सो इथे काय होईल लक्षात घ्या 3x is equal to 6, 1 plus 5 6 होईल. और इकडे काय होईल लक्षात घ्या 3x is equal to
-1 + 5 होईल तुमचा 4. सो इकडे होईल बा x = 3 6 ला डिवाइड करेल. सो 3 2 जा 6, x ची व्हॅल्यू आली 2 आणि इकडे काय होईल लक्षात घ्या x = हा 3 4 ला डिवाइड करेल. सो 4/3 म्हणजे x ची एक व्हॅल्यू आली 4/3 आणि दुसरी व्हॅल्यू आली 2. या ठिकाणी सोल्युशन झालं मग आपलं पहा सोल्युशन इज x = 2 and x = 4/3. ओके. सो फ्रेंड्स याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. mod of 7 - 2x = 5. मॉडच्या बाहेर जेव्हा ही संख्या येईल त्यावेळेस काय होईल पहा लक्षात घ्या 7 - 2x = +- -5 ओके. सो या पद्धतीने राहील 7 - 2x = 5 और 7 - 2x = -5. ओके. सो बाय या ठिकाणी काय होईल हा जो 7 आहे तो तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे -2x = 5 - 7 और या ठिकाणी काय होईल -2x = -5 आणि हा 7 पुन्हा इकडे येताना -7 होईल. ओके. सो इथे होईल आपलं पहा -2x = 5 - 7 म्हणजे -2. therefore x = -2 divided by -2 काय होईल 2 2 1 जा 2. सो x ची व्हॅल्यू येईल 1 या ठिकाणी. इकडे काय होईल लक्षात घ्या -2x = -5 - 7 झाले -12. सो x = -12 upon -2 म्हणजे 2 6 जा 12. x ची व्हॅल्यू येईल या ठिकाणी 6. दोन्हीकडे निगेटिव्ह साइन असले म्हणजे ते पॉझिटिव्हच येतं आन्सर. सो फायनली सोल्युशन जे आलं आपलं ते काय आलं लक्षात घ्या x = 1 and x = 6 are the solutions. विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने अजून पुढील दोन उदाहरणं आपल्याला सॉल्व करायची आहेत. सो तुम्हाला हे उदाहरणं लिहायचे असतील वहीमध्ये नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि अगदी व्यवस्थितपणे ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. ओके. नाउ we have to solve the next example in this question, that is example number 3rd and 4th. So friend, now I rub this blackboard मी पुसून घेतो आपल्याला पुढील उदाहरण सोडवायचे आहेत म्हणून आणि मग आपण पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते क्रमशः सॉल्व करणार आहोत. ओके. So friends, now the next example is third example is that absolute value of 8 minus x upon 2 is equal to 5. And next example, that is the fourth example, is absolute value of 5 plus x upon 4 is equal to 5. Okay. हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो फ्रेंड आता लक्ष द्या इकडे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याला आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर इक्वेशन काढतो त्यावेळेस याचे दोन साइन या RHS ला द्यावे लागतात म्हणजे प्लस और मायनस. सो फ्रेंड्स इथे काय होईल लक्षात घ्या 8 minus x upon 2 is equal to plus or minus 5. मग लक्षात घ्या काय होईल 8 minus x upon 2 is equal to 5 or 8 minus x upon 2 is equal to minus 5. ओके. तर काय होईल लक्षात घ्या या ठिकाणी 8 minus x is equal to 5 into 2 होईल हा 2 इकडे येताना मल्टिप्लाइड होईल और इकडे काय होईल लक्षात घ्या 8 minus x upon सॉरी इथे असं होईल लक्षात घ्या 8 हे अपॉन नका समजू तुम्ही ठीक आहे मी औरच लिहितो इथं पण और काय 8 minus x is equal to minus 5 into 2. ओके. सो काय होईल लक्षात घ्या हा 8 minus x is equal to 10 आणि इकडे काय होईल 8 minus x is equal to minus 10. सो फ्रेंड आता लक्षात घ्या हा 8 इकडे येताना मायनस होईल इकडे येताना मायनस होईल म्हणजेच काय होईल 8 सॉरी minus x is equal to 10 minus 8. ओके. आणि इकडे काय होईल minus x is equal to minus 10 minus 8. ओके. सो फ्रेंड आता या ठिकाणी काय झालं पहा minus x is equal to 10 minus 8 म्हणजेच 2 म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पुन्हा मायनस साइन
म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर मायनस साइन तिकडे होईल म्हणजे -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर दोन्ही बाजूला सो x इज इक्वल टू होईल या ठिकाणी -2 आणि इकडच्या बाजूला काय होईल लक्षात घ्या -x इज इक्वल टू -10 -8 म्हणजे -18 याचाच अर्थ असा आहे की x इज इक्वल टू 18 दोन्हीकडचे मायनस साइन्स जे आहेत ते कॅन्सल होतील। या पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे एक्झाम्पल लक्षात घ्या। पुन्हा सांगतो तुम्हाला हे एक्झाम्पल नोटबुकवर लिहायचं असेल तर याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत फोर्थ एक्झाम्पल। ओके, फोर्थ एक्झाम्पल काय लक्षात घ्या, याला सुद्धा आपल्याला मॉडच्या बाहेर काढायचं असेल इक्वेशनला तर इकडची व्हॅल्यू प्लस और मायनस होईल म्हणजे 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू येईल आपलं प्लस और मायनस 5। ओके, आता काय लक्षात घ्या 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू 5 और 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू मायनस 5। ओके, सो फ्रेंड या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला न्यूमरेटर सेम करावे लागतील, एक इंटिजर आणि एक जो आहे तो फ्रॅक्शन असल्यामुळे सो आपल्याला मेथड माहिती आहे काय करावं लागतं याच्यासाठी 5 × 4 होतील 20 प्लस x ओके अपॉन 4 × 1 4 इज इक्वल टू 5 इकडे होईल तुमचं 5 × 4 = 20 प्लस x अपॉन 4 × 1 4 इज इक्वल टू -5। सो काय होईल लक्षात घ्या हा 4 इकडे मल्टिप्लाइड होईल म्हणजे 20 प्लस x इज इक्वल टू 4 5 होईल 20 आणि इकडे काय होईल लक्षात घ्या 20 प्लस x इज इक्वल टू -4 × 4 सॉरी -5 × 4। ओके, सो इथे काय होईल लक्षात घ्या x ची व्हॅल्यू काढायची हा 20 तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे x इज इक्वल टू 20 - 20 म्हणजे x ची व्हॅल्यू आली तुमची 0। इकडे काय होतंय लक्षात घ्या x इज इक्वल टू -5 × 4 झाले तुमचे -20 आणि पुन्हा हा 20 तिकडे जाताना मायनस होतोय म्हणजे -20 -20 म्हणजे x इज इक्वल टू झालं तुमचं -40। आलं लक्षात। या पद्धतीने x च्या दोन व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळाल्या x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू -40। तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपे असे उदाहरणं या प्रॅक्टिस सेट मध्ये होते। प्रॅक्टिस सेट 2.4 हा आपण या ठिकाणी सॉल्व केलाय। पुन्हा सांगतो लिहायचं असेल एक स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला। परंतु अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला तात्काळ सबस्क्राइब करा। ओके, धन्यवाद।